वेगळे पण काय वाटतं? म्हटलं भारत हा अत्यंत कमी लोकशाही देशांपैकी एक आहे की जिथे कुठलाही संघर्ष न करता तुम्हाला मताचा अधिकार मिळाला. इंग्लंडमध्ये 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. जेव्हा मताच्या अधिकारासाठी महिला पुढे आल्या तेव्हा रणगाडे घातले गेले, जिवंत जाळलं गेलं, तुरुंगात घातलं गेलं, पण मताचा अधिकार नाही मिळाला. 1965 पर्यंत अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. यांनी बुकर टी वॉशिंग्टन नावाच्या कृष्णवर्णीय विचारवंताला फक्त जेवायला बोलावलं व्हाईट हाऊसमध्ये. गोऱ्यांनी व्हाईट हाऊस धुवून काढला. अशी अवस्था 1965 पर्यंत अमेरिकेमध्ये होती. तुमच्या माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला. मी नेहमी सांगतो की ज्या देशामध्ये प्रत्येकाला संघर्षाशिवाय मताचा अधिकार मिळाला तो हा एकमेव देश आहे. आणि ज्या देशामध्ये निवडणुकीमध्ये सर्रास मतं विकली जातात तोही हाच देश. मी नेहमी सांगतो तो जय भीम म्हणतो त्याला मत विकायचं नाही, आणि जो मत विकतो त्याला जय भीम म्हणायचं नाही. मी पूर्वाश्रमीचा महार आहे आणि आता बौद्ध आहे म्हणून मी बाबासाहेब माझे आणि बाबासाहेबांचे आम्ही लोक आहोत असं म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. बाबासाहेब हा सातबारा नाहीये. बाबासाहेब कमवावे लागतात. ते कमवावे लागतात. ज्यांचं आडनाव आंबेडकर आहे तेही कमवू शकले तसं मला वाटत नाही. ते कमवावे लागतात. केवळ जातीचे आहोत अजिबात नाही. मध्यंतरी डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या एका कार्यक्रमाला मी होतो. मी त्यांना म्हटलं, डॉक्टर जाधव तुम्ही आमचा बाप आणि आम्ही लिहिलं, पण नंतर बापच बदलला. ते मला म्हटलं, अहो तुम्ही मला थेटपणे असं बोलताय. म्हटलं एक लक्षात घ्या, तुम्ही बाप बदलल्यानंतर कदाचित तुम्हाला खासदारकी मिळेल, तुम्हाला मंत्रीपद मिळेल, पण एक लक्षात ठेवा मग तुम्हाला जय भीम म्हणायचा अधिकार नाही. जय भीम काय? जय भीम हा बदलणाऱ्या जगाचा सक्सेस पासवर्ड आहे. त्याचा अर्थ आशय तुम्हाला समजत नसेल. होतं काय माहिती आहे का? मी नेहमी सांगत असतो, मी BSc ॲग्रिकल्चर केलं. आणि BSc ॲग्रिकल्चर केलं हे मुद्दाम सांगतो यासाठी की BSc ॲग्री करणारी मुलं प्रामुख्यानं पूर्वी MPSC करायची. कारण बहुतेक अधिकारी माझे फार जवळचे मित्र आहेत. खूप क्लासमेट, ज्युनियर, सिनियर. आणि आम्ही ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना ॲग्रिकॉस म्हणतो. मग तो ॲग्रिकॉस कुठल्याही बॅचचा असला तर ॲग्रिकॉस आम्ही गमतीने म्हणतो. ॲग्रिकॉस जाईल तिथं बॉस. तर हे सगळे बॉस आमचे मित्र आहेत. तुम्हाला मजा सांगतो, साधारणपणे 3 जातीमधले अधिकारी आपण बघूया. तिघही मोठे अधिकारी आहेत. कलेक्टर आहेत, IPS आहेत, आणखी काय आहेत, तिघही अधिकारी. तिघांमध्ये साधर्म्य हे आहे की तिघही ऑफिसर आहेत. दुसरं साधर्म्य हे आहे की तिघही पैसे खातात. तिघांच्या जाती वेगळ्या आहेत. एक अधिकारी ब्राह्मण आहे, एक अधिकारी मराठा आहे, आणि एक अधिकारी बौद्ध आहे. तिघही पैसे खातात, तिघही भ्रष्ट आहे. फक्त तिघांचं एक्सक्यूज बदलतं, तिघांचं स्पष्टीकरण बदलतं. ब्राह्मण अधिकाऱ्याला मी म्हणतो, तू पैसे का खातोस? तो संजय सिस्टीम इज लाईक दॅट. तुम्हाला आत राहायचं असेल तर तुम्हाला पैसे खावे लागतील. आमच्या मराठा अधिकाऱ्याला पैसे का खातो हा प्रश्नच कळत नाही. म्हणजे काय करायचं असतं. आणि बौद्ध अधिकाऱ्याला पैसे खाणं हा सामाजिक न्यायाचा मुद्दा वाटतो. मी म्हटलं, अरे तू बौद्ध आहेस, तू जय भीम म्हणतोस बाबासाहेबांना, आणि तुला हे करण्याचा अधिकार नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांचं नाव घेणं ही जबाबदारी आहे. तो वारसा सूर्याचा आहे. महासूर्य डॉक्टर रामटेकेंनी लिहिलं, ज्याप्रमाणे सूर्य पाहिलेला माणूस असतो तसं महासूर्य दाखवणारा माणूस अशी तुमची ओळख केली पाहिजे. पण महासूर्याचा वारसा जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्या सूर्याच्या आगीमध्ये भस्मसात व्हायची पण तयारी असली पाहिजे. किंमत चुकवली पाहिजे. आम्ही बाबासाहेबांचे लोक, तुम्हाला कल्पना आहे, तळेगावमध्ये बाबासाहेबांनी एक बंगला घेतला. पुण्याजवळ तळेगावमध्ये. मी सहज तो बंगला बघायला गेलो की बाबासाहेबांनी बंगला का घेतला असेल. काही वर्षांपूर्वीची गोष्ट, तेव्हा मी साम टीव्हीचा संपादक होतो. तिथे एक आजीबाई होत्या, त्या बाबासाहेबांच्या बंगल्याच्या केअरटेकर होत्या. त्या मला म्हटल्या, साहेब म्हणे बाबासाहेब यायचे आणि त्यांना वायोलिन वाजवायला फार आवडायचं. तर वायोलिन वाजवायचे, बागकाम करायचे. त्यांना तुकारामाचे अभंग फार प्रिय होते. बाबासाहेबांना सांस्कृतिक राजकारण फार नीट कळलेलं होतं. मूकनायक 1920 मध्ये सुरू झालं. त्याच्या शिरोभागी तुकारामाचा अभंग आहे. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवत आहे. तुकाराम महत्वाचा आहे हे बाबासाहेबांना माहिती होतं. अभंग आवडायचे, बाकी आहे.
पण म्हणजे जरा काही व्हायोलिन वाजवत बसले की पटकन म्हणायचं अरे नाही मला लिहायचं आहे आणि लिहित बसायचं. तर पण मी त्यांना म्हटलं जरा विश्रांती घ्या. तर म्हणजे बाबासाहेब मला त्या बाईने मला सांगितलं बाबासाहेब मला म्हटले होते विश्रांती घ्यायला माझ्याकडे वेळ नाही. माझे लोक इतकी अडचणीत आहेत की मला त्यांच्यासाठी कामच केले पाहिजे. अहोरात्र काम केलं. त्यामुळे तसे बाबासाहेब फार लवकर गेले, लवकर थकले. तुमच्या माझ्यासाठी ज्या माणसानं आपलं आयुष्य झोकून दिलं आणि तुम्ही जय भीम म्हणताना जराही किंमत चुकवत नाही. विंदा करंदीकरांची कविता आहे, रशियामध्ये म्हणे फार मोठा तुरुंग आहे. रशियामध्ये म्हणे फार मोठा तुरुंग आहे. त्या तुरुंगातल्या कैद्यांनी मागणी केलेली आहे काही गज तुटले आहेत ते जरा व्यवस्थित करून देण्याची. आपली अशी अवस्था झाली. आपण ज्या तुरुंगामध्ये आहोत त्याच गजाच्या रंगरंगोटीमध्ये आपण बघणार आहोत. ह्याच्या पलीकडे व्यवस्थेला प्रश्न विचारणं हे आपण करणार की नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही बाबासाहेबांचे लोक असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ही जबाबदारी काय आहे हे नीटपणे समजलं पाहिजे. आणि एक तुम्हाला मी सांगतो, मी तुम्हाला एक लिहून देतो, हे तुम्हाला मी खात्रीनं सांगतो. बाबासाहेबांचे लोक आज कितीही दूर गेले असले बाबासाहेबांच्या विचारांपासून तरी सुद्धा आज जर आशा असेलच तर ती बाबासाहेबांच्या लोकांपासूनच आहे. विश्राम सर मध्यंतरी माझं इचलकरंजीला व्याख्यान होतं. तेव्हा मी आसाम टीव्हीचा संपादक होतो आणि माझं भाषण सुरू झालं आणि भाषणामध्ये माझे काही संदर्भ आले व्यवस्थेच्या विरोधातले. तर काही लोकांनी मागे गोंधळ सुरू केला. मी तासभर, 1.5 तास, 2.25 तास बोलत होतो. मागे फार गोंधळ सुरू झाल्यानंतर मी म्हटलं की जरा आता आवरूया. मी थांबलो आणि झालं. काही समाजवाद्यांनी त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. अंधार पडलेला होता. बाहेर गेलो की लगेच नाट्यगृहाची लाईट बंद झाली. सगळे काही निघून गेले. समाजवादी आमचे कार्यकर्ते आले. वातावरण बऱ्यापैकी ताण होतं वातावरणामध्ये. माझ्या लक्षात आलं की आता काही लोक मला बाहेरून भेटतील आणि नको त्या गोष्टी होतील अशी मला शक्यता वाटत होती. आमचे समाजवादी आयोजक आले, पाकिट काढलं, सर मानधन, गेले निघून. तिथे अंधार, माझी गाडी, मी आणि ड्रायव्हर दोघेच आणि तेवढ्या 10-12 जणांची एक टोळी आली. पण तू का म्हणे यांना शिवाय देतोस, तू का वाईट बोलतोस असं. अरे म्हटलं तुम्ही मला साम टीव्हीचा कार्यक्रम बघून बोलवलं ना, तुम्ही साम टीव्हीवर हेच करतो, व्यवस्थेला प्रश्न विचारणं हे माझं काम आहे. असं अजिबात करायचं नाही. त्यातल्या एकाने चाकू काढला. पण कोणीच नाही, अंधार झालेला, दिवे पूर्णपणे मालवलेले, नाट्यगृहाच्या बाहेर पूर्ण अंधार, माझी गाडी, ड्रायव्हर आणि मी आणि हे 14-15 लोक. तेवढ्यात बाईकवर 7-8 असे लोक आले. त्यांनी जरा हाकललं आणि माझ्या भोवती पूर्ण कडे गेला आणि म्हटले साहेब जय भीम, आम्ही तुमच्यासोबत आहोत. बरं खरं म्हणजे ते या पक्षाचे, तुम्ही जे मागाशी म्हटलात की 158 तुकडे, तुम्ही गमतीने म्हणतो 158 कंस. हा कंस, कंसामध्ये अमुक तमुक खरात पासून ते सगळे ते जे कंस आहेत ते ज्या कंसाचे होते त्या कंसाच्या मंत्र्याबद्दल मी भरपूर तोंडसुख घेतलेलं होतं माझ्या भाषणामध्ये. तरी ते मला म्हटले साहेब तुम्ही जे बोललात ते बरोबरच आहे आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्याच्यानंतर ते मला हायवेपर्यंत सोडायला आले आणि पुन्हा सतत फोन करत राहिले. मी पहाटे 3ला पुण्यात पोहोचेपर्यंत साहेब पोहोचलात का. मी घटना जाहीरपणे सांगितली आणि म्हटलं शेवटी तुम्ही काही करा, लढवई आहे बाबासाहेबांचे लोकच आहेत. विचारांशी प्रामाणिक बाबासाहेबांचे लोक आहेतच. आणि हे पण लक्षात घ्या की बाबासाहेबांच्या जयंतीबद्दल डीजे अमुक डमक कोणी कितीही म्हटलं तरी याच कालावधीमध्ये जेवढं वैचारिक प्रबोधन होतं तेवढं कुठल्याही जयंती मयंतीला होत नाही. मी स्वतः आज 20 तारीख आहे आणि माझं या महिन्यातलं हे 22वं व्याख्यान आहे. आणि मी ठरवलंय मी जातो. एरवी अनेक ठिकाणी नाही शक्य. बाबासाहेबांनी म्हटलं मी म्हटलं इतकं मोठं उत्तुंग काम आहे, किमान ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे तर आपण करत राहायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे खरंच आहे, आज अडचणी आहेत सगळं बरोबर आहे, पण 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे आपला वारसा फार मोठा आहे. आरसा जरा अडचणीचा आहे पण वारसा मोठा आहे, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आजही आपल्यामध्ये रग आहे, धग आहे. आजही माझी माणसं चुका करतात पण मग गिल्ट पण असतो. किमान तेवढी संवेदनशीलता अजून तरी उरलेली आहे. आपण जय भीम म्हणतो ही वैचारिक लढाई आहे याचं भान आहे आणि म्हणून ही आशा आहे. एक लक्षात घ्या, मुळामध्ये आपल्याला बदलणाऱ्या जगामध्ये आपला रोल काय आणि आपली भूमिका काय हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण किती प्रामाणिक आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिला जो मुद्दा आहे तुम्हाला माहित आहे का, मगाशी नागपूरच्या शाखेचा उल्लेख झाला. तुम्हाला मी मजा सांगतो.
बाहेर हेडगेवारांचं नाव घेणारा माणूस जेव्हा घरी जातो, बायको बाहेरून येते, बायकोला विचारतो चहा घेणार का, मी चहा टाकू का? आणि जय भीम म्हणणारा माणूस जेव्हा घरी जातो, दे गे चहा. म्हणून तुला काय जय भीम कळले? मग जय भीमचा लढा पुरुषांनी जातसत्तेचा करून टाकलेला आहे, तो जात पितृसत्तेचा आहे. आणि महिलासमोर बसलेला आहे. मी नेहमी सांगतो की महिला फार महत्वाच्या आहे. या निवडणुकीमध्ये सगळा गोंधळ यांनीच घातला. पण आता हा गोंधळ निस्तरायचा पण तुम्हालाच आहे. तुमच्या अकाउंट मध्ये काय आलं हे बघाच, पण तुमच्या पोरांच्या भविष्याचं अकाउंट नील होत आहे. डॉक्टर मेश्राम मगाशी जे वाक्य बोलले ते फार मितभाषी आहे, पण त्यांच्या एका वाक्यामध्ये मी तासाभराचं व्याख्यान देऊ शकतो, एवढं महत्वाचं ते बोलत असतात. ते मगाशी म्हटले ते वाक्य मला अक्षरशः लागलं की आज डॉक्टर मेश्राम होईल का या कुटुंबातून, मला चिंता वाटते. हे वाक्य किती भयंकर आहे, हे वाक्य किती भयंकर आहे. डॉक्टर मेश्राम, चंद्रशेखर मेश्राम त्या कालावधीमध्ये इतक्या सगळे प्रतिकूलता, त्या प्रतिकूलतेमध्ये तो माणूस इथपर्यंत पोहोचतो, एक अत्यंत अवघड विषयावर संशोधन करतो, काम करतो, जागतिक कीर्तीचा माणूस होतो. आणि आज त्यांना भीती वाटते की पुढे होईल की नाही असं मला माहित नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. अरे शिकणार कुठे, शिकणार कुठे? नर्सरीची फी, केजीची फी 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये. ते 1.5-2 लाखामध्ये माझं अख्खं शिक्षण झालं आणि भरपूर शिकलोय मी. बीएससी ॲग्रिकल्चर केलं, BCJ केलं, MCJ केलं, MA केलं, MPhil केलं आणि सगळ्या डिग्र्या खऱ्यात. अख्खं शिक्षण माझं 2 लाखात झालं. 2 लाख रुपये केजीला फी तुम्ही देता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये हे काय चाललंय बाहेर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण काय केलंय, मगाशी रामटेके सर फार महत्वाचं बोलले की आपण मग आपल्याच कोशामध्ये गेलेलो आहोत. आपण आपल्याच कोशामध्ये, आपली मुलं, आपला संसार, आपली नोकरी, आपलं सगळं बरं चाललंय, आपलं बरं चाललंय ना, मग आपलं 14 एप्रिलला यायचं आणि जय भीम म्हणायचं, पुढे काय देणगी बिनगी असेल तर द्यायची, बाकी आपलं बरं चाललंय. 6 डिसेंबर 14 एप्रिल वगळता आपण बाकी काही करायची गरज नाही. एक लक्षात घ्या, जेव्हा आग लागते तेव्हा आग जेव्हा लागते तेव्हा दुरून आग फार तेजस्वी वाटते, पण ती लवकरच आपल्या घरापर्यंत पोहोचणार असते आणि आपलंही घर भस्मसात करणार असते. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपला संघर्ष काय. माझा पुढचा मुद्दा असा होता की मुळामध्ये बदलणारे जग काय हे तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्हाला गंमत सांगतो, बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड नावाचं माझं पुस्तक 2008 मध्ये आलं. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले 2008 मध्ये, तेव्हा मी पुस्तक लिहिलं. ती गंमत अशी होती की मला अमेरिकेविषयी फार औत्सुक्य होतं आणि बराक हुसेन ओबामा या नावाचा माणूस अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उभा राहिला याचं मला फार आश्चर्य वाटलं की बराक हुसेन ओबामा. बरं तेव्हा तुम्हाला माहिती आहे, तेव्हा तो ओसामा बिन लादेन होता, तो ओसामा आणि हा ओबामा. बरं अमेरिकेच्या अध्यक्षाचं नाव कसं पाहिजे? जॉर्ज बुश, बिल क्लिंटन, कसा का असे ना, पण डोनाल्ड ट्रम्प. काय मस्त हसतो बघा. बराक हुसेन ओबामा या नावाचा माणूस कसा काय होईल अमेरिकेचा अध्यक्ष? तेव्हा मी मेश्राम सर, तेव्हा मी लोकसत्तामध्ये होतो आणि कुमार केतकर हे माझे संपादक होते. कुमार केतकरांना मी म्हटलं केतकर साहेब तुम्ही एक काम करा, म्हटलं तुम्हाला मी सुपारी देतो, पण जा आता ओबामाला अध्यक्ष करूनच परत या. ते अध्यक्ष निवडणूक कव्हर करायला चालले होते. ते मला म्हटले संजय तुला वाटतं असं काही होणार नाही, अमेरिका ही अतिशय चर्च सेंट्रिक असं आहे आणि गोऱ्यांचा देश आहे, त्यामुळे ओबामा काही तिथे अध्यक्ष वगैरे होणार नाही. मी म्हटलं माझं आव्हान ओबामाच अध्यक्ष होणार. आता फार जेव्हा आर्ग्युमेंट करता येत नाही तेव्हा ज्येष्ठ आर्ग्युमेंट करणं बंद करतात आणि वयावर जातात. बघा सगळे तरुणांना पटलं एकदम. तुझं वय किती, तुला अमेरिका काय माहिती आहे? मी म्हटलं मला अमेरिका माहिती नसेल पण मला बदलणारं जग माहिती आहे. मी तुम्हाला सांगतो की बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणार. मजा बघा, ओबामा जेव्हा उभे राहिले तो असा प्रचार केला गेला कोणी पण अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो काय, कोणी. बराक ओबामाने उत्तर दिलं ही तर गंमत आहे, कोणीही अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो.
ओबामा अध्यक्ष झाले अमेरिकेचे, माझा अंदाज बरोबर होता. माझे अंदाज बहुतेक वेळा बरोबर येतात. या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता. आता मात्र मी अंदाज करणं बंद केलं. ओबामा झाले अमेरिकेचे अध्यक्ष आणि अध्यक्ष झाल्यानंतर पुण्यामध्ये एक परिसंवाद होता की बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे काय. ही चिंता पुणेकरांना फार असते. आमच्या पु ल देशपांडेंनी म्हटलंय ना, पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर, की आपण महानगरपालिकेमध्ये उंदीर मारण्याच्या विभागामध्ये काम करत असलो तरीही आपण अमेरिकेच्या अध्यक्षांना सल्ला देऊ शकतो असे ज्याच वाटते त्याच पुणेकर म्हणाले. पुणेकरांना ही चिंता फार. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे काय. त्यामध्ये मी पण एक वक्ता होतो. ही गोष्ट आहे 8ची, म्हणजे 16-17 वर्षांपूर्वीची. माझं भाषण झालं आणि मी एकदम आय वॉज एक्सायटेड. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणं हा बदल आहे. आणि मला ओबामांनी प्रचंड भारावून टाकलं होतं. बी द चेंज यू बिलीव्ह इन, हे त्यांचं वाक्य. माझ्या कारच्या मागे येस वी कॅन असं लिहिलेलं होतं. मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात आवडणारा वक्ता इज बराक ओबामा. बराक ओबामाची भाषण इतकी न थकता ऐकत असतो. येस वी कॅन. आणि बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले वगैरे माझं भाषण झालं. माझं भाषण झाल्यानंतर पुण्यातले एक विचारवंत उभे राहिले. कार्यक्रमात आहे नंतर ते म्हटले, आवटे बोलले, बरं बोलले. रामटेके सर, बरं हे पुण्यातलं सुपरलेटिव्ह आहे. पुणेकर जास्तीत जास्त कौतुक काय करू शकतात? गुड, बेटर, बेस्ट आणि मग बरं. आवटे बोलले, बरं बोलले, पण बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असा काही माझा दावा नाही. त्यांचं भाषण झाल्यानंतर मी गेलो. मी म्हटलं, अमुक प्राध्यापक बोलले, फार उत्तम बोलले, पण माझा प्रतिवाद असा आहे, बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असा माझा दावाच नाही. माझा दावा असा आहे, जग बदलल्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. मी तुम्हाला थोडा प्रवास करून आणणार आहे. एक लक्षात, 2008 मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. त्या कालावधीमध्ये आपल्याकडे ते डॉक्टर मनमोहन सिंग होते. तिकडे चीनमध्ये खू जिंताव होते. रशियामध्ये दिमित्री मेदवेदेव होते. कट्टू आजची अवस्था. तिकडे डोनाल्ड ट्रम्प आहेत, जिनपिंग आहेत, पुतीन आहेत. काळ कसा काय बदलला? ऐका माझं वाक्य. जागतिकीकरणाच्या खुलेपणाचा उपयोग करून नवी बंदिस्तता लादली जाते. आणि भारतामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट अशी, संविधानिक मार्गानच संविधानाची पायमल्ली होते. एक वाक्य माझं कायम लक्षात ठेवा. हुकुमशाह कधीही निवडणुकीच्या राजकारणामध्ये पराभूत होत नसतात. आणि जे निवडणुकीच्या राजकारणात पराभूत होतात त्याला हुकुमशाह म्हणत नसतात. आणि जर हा पराभव करायचा असेलच तर तुम्हाला, आम्ही भारताचे लोक, आम्ही बाबासाहेबांचे लोक म्हणून तुम्हाला संघटित व्हावं लागेल आणि तुम्हाला तुमचं राजकारण करावं लागेल. एक लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प झाले अमेरिकेचे अध्यक्ष. पहिल्यांदा झाले तेव्हा मला असं वाटलं की इट इज मिस्टेक, चूक झाली अमेरिकेची. आणि अमेरिकेनं ती चूक दुरुस्त केली सुद्धा. ते काही म्हटले नाहीत मी पुन्हा येईन, पण आले पुन्हा. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे पुन्हा येईन जे आहे ना ते भयंकर आहे, त्रासदायक आहे. डोनाल्ड ट्रम्प परत आले. एक लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्पने जेव्हा भाषण केलं, तुम्ही गंमत बघा, बराक ओबामांनी भाषण केलं होतं अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर. वी आर नॉट रेड अमेरिका, वी आर नॉट ब्लू अमेरिका, वी आर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्याच अध्यक्षपदाच्या ठिकाणी उभं राहून डोनाल्ड ट्रम्प असं म्हटले, लेट अस मेक अमेरिका ग्रेट अगेन. आता मेक्सिको आणि याच्यामध्ये भिंती बांधतो. आता 2 जेंडर आहेत, स्त्री आणि पुरुष. जिथे सेतू बांधण्याची भाषा होत होती तिथे भिंती बांधण्याचं काम सुरू झालं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या पुढे, हे जेव्हा सुरू होतं तेव्हा ट्रम्प यांच्या समोर 3 त्यांची लाडकी माणसं बसलेली होती, ब्लू आईड बॉईज. 3 लाडकी माणसं होती. साखरे सर, ती 3 लाडकी माणसं कोण होती? पहिला ॲलन मस्क, ट्विटरचा. दुसरा जेफ बेझोस, अमेझॉनचा. तिसरा मार्क झुकरबर्ग, फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सॲप, सबका मालिक एक. हे तिघे बसलेले होते. मी सांगतो यासाठी की ही माध्यमं, तुम्ही मगाशी माध्यमांचा उल्लेख केला, माध्यमं आणि विखारी राजकारण यांचं मोठं नेक्सस तयार झालं.
अशा कालावधीमध्ये आपल्याला सजगपणे काम करायचं आहे. आणि आताचा काळ असा आहे की बाकी सगळं करता येतं, पण तुम्ही विचारच करू नये अशा प्रकारची व्यवस्था तयार होते. मी मगाशी म्हटलं जातीपितृसत्तेबद्दल बोललो. आमची प्रज्ञा समोर बसलेली आहे, ते मला फेसबुकवर फार छळत असते. मी कुठले पुरणपोळीचे वगैरे फोटो टाकले, कोणी केली पुरणपोळी असे ते मला धमकावत असते. पण माझा मुद्दा असा आहे की या सगळ्या लढाईमध्ये एक तर तुम्हाला लढाईचा पैस वाढवावा लागेल. हा पैस जो आहे तो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्णपणे माणुसकीचा, जातीपितृसत्तेचा असा तो पैस निर्माण करावा लागेल. आणि मग ही लढाई काय आहे, हा संघर्ष काय आहे याचं भान आपल्याला नीटपणे आलं पाहिजे. मगाशी मी उल्लेख केला, या प्रकारचं राजकारण, या प्रकारचं विखारी राजकारण, या प्रकारचे सगळे लोक नेक्सस तयार होणं, या सगळ्या कालावधीमध्ये आपली भूमिका काय असणार आहे आणि सध्याचा काळ काय आहे. सध्याच्या कालावधीमध्ये माध्यमं भयंकर वाढत आहेत, पण तुम्ही विचारच करू नये अशी मात्र व्यवस्थेची इच्छा आहे. मी नेहमी सांगतो, पूर्वी काय होतं, बाळ रडत होतं, ग्राईप वॉटर देत आला. आता बाळ विचार करतंय, मोबाईल देत आला. 4G, 5G, 6G, जिजिर. मी नेहमी सांगत आलोय, मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही, मला लष्करी होयबाची भीती वाटते. नोम चोम्स्की नावाच्या विचारवंताने मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट नावाची कल्पना मांडली. सहमती तयार करण्याचं राजकारण. सगळ्यांनी एकाच सुरात बोललं पाहिजे. एक लक्षात घ्या, वन नेशन वन लँग्वेज, वन नेशन वन लीडर, वन नेशन वन पार्टी, वन नेशन वन इलेक्शन. हे जेव्हा वनवन सुरू होतं ना, तेव्हा आपली वनवन सुरू होते. सगळं एका सुरात तुम्ही बोललं पाहिजे. विरोधी सूर असताच कामा नये. बाबासाहेब असं म्हटले होते 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांचं संसदेमधलं गाजलेलं भाषण आहे साखरेचं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लागेल, पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लागेल. आणि बाबासाहेब तिथेही तुकारामाला कोट करतात, तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपलाशी. खंडन मंडनाची परंपरा आहे. प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे, प्रत्येकाला मांडता आलं पाहिजे, प्रत्येकाला भांडता आलं पाहिजे. हे ते वैशिष्ट्य भारताचं. पी शंकर नावाचा व्यंगचित्रकार, तर नेहरूंना काय केलं, नेहरूंना गाढव रेखाटलं. नेहरूचा चेहरा काढला आणि गाढवाचा चेहरा लावला. पण ते मॅगझिन आलं नेहरूंकडे. नेहरूने मॅगझिन बघितलं, आपल्या चेहऱ्याच्या जागी गाढ. नेहरू पीएला म्हटले, शंकरला फोन लावा. पीएला वाटत आता शंकरला झापणार. नेहरूने शंकरला फोन केला, मिस्टर शंकर, तुम्हाला या गाढवासोबत कॉफी प्यायला आवडेल? तर कॉफी प्यायला बोलावलं. आणि नेहरू म्हटले, डोंट स्पेअर मी शंकर. पी शंकरची अवस्था तेव्हा काय होती आणि कुणाल कामराची अवस्था आज काय आहे हे मी वेगळं सांगत नाही. पण अशा कालावधीमध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, काय प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार. बाबासाहेबांनी काय केलं असेल, अरे ज्या माणसांना माणसांचे अधिकार नव्हते त्या माणसाला देशाचा सत्ताधीश करून टाकलं. अंतिम सत्ता माझी आहे. हा देश कुठल्याही नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा नाही, हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही. हा देश तुमचा आणि माझा आहे. सर्वसामान्य माणसांचा हा देश आहे. आणि जर तुमचा माझा देश असेल, बाबासाहेब असं म्हटले होते, एक वेळ अशी येईल की राजकीय नेते विकले जातील. बाबासाहेबांना किती कल्पना होती बघा. आता आपण बघतो राजकीय नेते कसे विकले गेले. राजकीय नेते विकले जातील. माध्यमांबद्दलही मला खात्री वाटत नाही, उद्योजकांबद्दल खात्री वाटत नाही, पण मला खात्री वाटते की त्या सर्वसामान्य माणसांबद्दल. आणि बाबासाहेबांचं एक वाक्य फार छान आहे. ते म्हटले होते, जेव्हा हिंदू कोड बिलाचा मुद्दा पुढे आला, महिलांच्या अनुषंगाने बोलताना बाबासाहेब म्हटले, तुम्हाला खरं सांगू का, मला पुरुषांपेक्षा महिलांबद्दल खात्री वाटते. बाबासाहेब असं म्हटले, ज्याप्रमाणे ती पदराआड दिवा जपते तशी लोकशाही जपते. बाबासाहेबांना तुमच्याविषयी, माझ्याविषयी, सर्वसामान्य माणसांविषयी एवढी प्रचंड खात्री होती की मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसं अंतिम सत्ताधीश असतील तर तुम्हाला आणि मला कळालं पाहिजे की आज जे चाललंय की जबाबदारी कोणाची. मी जेव्हा म्हणतो आम्ही भारताचे लोक, आम्ही बाबासाहेबांचे लोक, तेव्हा आजच्या राजकारणामध्ये, आजच्या सगळ्या याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, आपण कुठली भूमिका घेतली पाहिजे. एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या डब्यातनं बाहेर यावं लागेल. अनेकदा मी असं म्हणतो, जाती अंतासाठी काम करणारे लोक हल्ली अधिक जातीयवादी होऊ लागलेले आहेत.
किरण, लोक मला सांगतात हे पण तो आपला नाही. म्हटलं आपला म्हणजे? आधी विचारतात, अच्छा मग तुम्ही नक्की कोण? म्हटलं हे काय सुरू झालं आहे? अरे समाज स्वास्थ्य नावाचं नियतकालिक जेव्हा रघुनाथ धोंडो कर्व्यांनी सुरू केलं आणि कुटुंब नियोजनाचा सुरू केला प्रचार, कंडोमची जाहिरात छापली, तेव्हा रघुनाथ धोंडो कर्व्यांवर आरोपपत्र दाखल झालं. त्यांना कोर्टामध्ये जावं लागलं. तर रघुनाथ धोंडो कर्व्यांचं वकीलपत्र घेतलं कोणी? बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी घेतलं. तर लोकांनी विचारलं, अहो ते कर्वे, त्यांचा पत्ता बघा, रघुनाथ धोंडो कर्वे, भटवाडी, मुंबई, यांचं वकीलपत्र आपण का घ्यायचं? बाबासाहेब म्हटले, माझा मुद्दा जातीचा नाही, माझा मुद्दा धर्माचा नाही, माझा मुद्दा माणसांचा आहे आणि माणसांसाठी मला काम करायचं आहे. बाबासाहेब म्हटले, बाबासाहेबांबद्दल बोललो तुम्ही? मग मी असं संपादक असताना साम टीव्हीचा माझं एका पुस्तकाचं काम सुरू होतं आणि माझ्या गाडीमध्ये सगळी बाबासाहेबांची पुस्तकं होती. खूप वाचन माझं चाललेलं होतं. तर ड्रायव्हर आला माझ्याकडे एका दिवशी, म्हणजे साहेब ते गाडीतली पुस्तकं जरा बाजूला काढून द्या. म्हटलं का? म्हणजे सिक्युरिटी गार्डनं मला विचारलं, साहेब जय भीम आहेत का? म्हटलं मग तर सांगायचं साहेब जय भीम आहेत म्हणून. कशाला म्हटलं? मी त्याला सांगितलं, एक लक्षात घे म्हटलं, की या देशातला प्रत्येक जण जय भीम आहे आणि जो जय भीम नाही तो भारतीय नाही. फक्त जय भीमचा अर्थ काय आणि भारताचा अर्थ काय हे लक्षात घेतलं पाहिजे. भारत माता की जय म्हणायला जे लोक मला सांगतायत ना आत्ता, तुमच्या नागपुरातले, त्यांना सांगितलं पाहिजे की अरे भारत माता की जय म्हटल्यानंतर जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या तेव्हा जे झोपेच्या गोळ्या कोण झोपत होते ते आम्हाला सांगतात भारत माता की जय. आम्ही भारत माता की जय 100 वेळा म्हणू, 1000 वेळा म्हणू, पण आमचा भारत काय हे जरा समजावून घ्या. आमच्या भारताची कल्पना काय हे जरा समजावून घ्या. अरे तुम्ही कल्पना करा, पाकिस्तान नावाचा देश धर्मावर वेगळा झाला, धर्म एकच होता बांगलादेशचा आणि पाकिस्तानचा, तरी पाकिस्तान कोसळला. तुमचा माझा देश मात्र दिमाखात झेपावला. कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारे, कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारे. आणि ही बात मन की बात नाही आहे. ही बात काय आहे हे समजून घेतलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हटलं की मुळामध्ये या सगळ्या राजकारणामध्ये एक लक्षात घ्या, आणखी एक गफलत आहे, आणखी एक गफलत आहे. परवा मी भाषण केलं औरंगाबाद आणि मी असं म्हटलं की संविधान सभेमध्ये बाबासाहेब आले, मसुदा समितीचे बाबासाहेब अध्यक्ष झाले, याच्यामध्ये गांधींना सुद्धा श्रेय दिलं पाहिजे आणि नेहरूंनाही श्रेय दिलं पाहिजे. झाल्यानंतर जरा 7-8 जण असे रुसलेले होते. ते बाहेर गेल्यावर मला म्हटले, तर गांधींचं नाव कशाला घेतलं? म्हटलं काय अडचण काय? तर म्हणजे गांधींचं आणि आंबेडकरांचं भांडण होतं. मी म्हटलं गांधींचं आणि आंबेडकरांचं भांडण होतं असं ज्यांनी सांगितलं ना त्यांना हे सांग की गांधी आणि आंबेडकरांचं भांडण होतंच, कारण ते दोघंही काम करत होते, तुम्ही काहीच करत नव्हता, तुमच्याशी कोण भांडे. डॉक्टर रामचंद्र गुहांचा एक प्रबंध निबंध आहे, हुज आंबेडकर विच आंबेडकर. तेव्हा ते असं म्हणतात की जे लोक आत्ता सांगतात की हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी राजीनामा दिला केंद्रीय मंत्रिपदाचा, त्याने सांगितलं पाहिजे की जेव्हा हिंदू कोड बिलाचा मुद्दा संसदेमध्ये पुढे आला तेव्हा नेहरू आणि बाबासाहेबांचे पुतळे ज्यांनी जाळले ते कोण होते? तर नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे जाळले जात होते. एवढंच नव्हे, जेव्हा राज्यघटनेचं काम सुरू झालं होतं बाबासाहेबांचं आणि सगळं संविधान सभेचं, तेव्हा ऑर्गनायझरचा अग्रलेख आहे, त्यामध्ये असं म्हटलंय की महर्षी मनू हाच आमचा राज्यघटनेचा शिल्पकार आहे आणि मनुस्मृती ही आमची राज्यघटना आहे. या जातीच्या माणसाला राज्यघटना द्यायला सांगितले कोणी? हे ऋषी आंबेडकर आणि महर्षी नेहरू या दोघांना मी नाकारतो. अशी भाषा करणारे आज अचानकपणे बाबासाहेब आमचे म्हणतात आणि तुम्हालाही खरं वाटतं? हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेब केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देतात. बाबासाहेबांना केंद्रीय मंत्री असताना तेव्हा जे आठवले तर हे मात्र सगळेच विसरले. हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला बाबासाहेबांनी, तेव्हा बाबासाहेबांना विचारलं गेलं तुमचा काय संबंध हिंदूशी? कारण तुम्ही घोषणा केली होती 1935 मध्ये, जन्माला आलो हिंदू म्हणून, पण हिंदू म्हणून मरणार नाही, पण तुमचा काय संबंध आहे? बाबासाहेब म्हटले कुठलाही धर्म असो, मला एक लक्षात, मला नेहमी असं वाटतं की महिलांना माणुसकीचा हक्क मिळाला पाहिजे, महिलांना माणसाचं जगणं जगता आलं पाहिजे आणि प्रत्येक घरावर, संपत्तीवर, इस्टेटीवर महिलांना आपला अधिकार वाटला पाहिजे, असला पाहिजे. लग्न कोणासोबत करायचं
घटस्फोट घ्यायचा की नाही हा अधिकार तिला असला पाहिजे. मुलं होऊ द्यायचे की नाही हा अधिकार तिला असला पाहिजे. मध्यंतरी मी अलिबागला गेलो होतो. अलिबागमध्ये नवरा बायकोचं भांडण सुरू होतं. नवरा म्हटला बायकोला हो घराच्या बाहेर. बायको म्हटली नवऱ्याला कोणाचं घर? नवरा म्हटलं माझं घर. बायको म्हटली सांग बरं साखर कुठल्या डब्यात आहे? साखर कुठल्या डब्यात आहे माहिती नाही म्हणतो माझं घर. घरावर महिलांचा हक्क असला पाहिजे यासाठी. आणि मला नेहमी असं वाटतं महिला पुढे आहे तर मी काय सांगत आलो आहे फुले शाहू आंबेडकरी चळवळ आणि विचार परंपरा ही प्रामुख्याने महिलांच्या संदर्भात बोलते. तुम्हाला माहिती आहे का पुरुषांवर काही फार विश्वास माझा पण नाही. परिवर्तनाच्या खऱ्या वाहक महिलाच होऊ शकतात आणि सर्व जातींच्या महिला होऊ शकतात. बरोबर. अरे तुमचं सोडा सर्वाधिक शोषण कोणाचं झालं माहिती आहे? ब्राह्मण स्त्रियांचं. सर्वाधिक शोषण ब्राह्मण स्त्रियांचं झालं. जेवढं शोषण हे अन्न जातीतल्या पुरुषांचं किंवा स्त्रियांचं झालं त्याहून कैक पण अधिक शोषण हे ब्राह्मण महिलांचं झालं. हे मी सांगत नाही. पंडिता रमाबाई म्हणजे रमाबाई डोंगरे यांचं द हायकास्ट हिंदू वुमेन नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडणी केली की सर्वाधिक शोषण ब्राह्मण महिलांचं होतं. ते पुस्तक आलं आणि त्यांना पुरस्कार मिळाला. पुरस्कार काय मिळाला तर हिंदू धर्मातून हाकलून दिलं गेलं. जेव्हा बहिष्कृत केलं गेलं तेव्हा पंडिता रमाबाई डोंगरे यांची एकच मैत्रीण पुण्यामध्ये होती सावित्रीबाई फुले. मध्यंतरी एक मैत्रीण आमची आली. रमा माधव नावाचा सिनेमा लागला होता. नऊवारी लुगडं वगैरे कोकणस्थ मैत्रीण आमची छान नऊवारी छान असं. आणि रमा माधव सिनेमा खूप छान आहे. मला रमाबाई पेशव्यांविषयी खूप प्रेम आहे. म्हटलं बरोबर आहे रमाबाई पेशव्या गोड होत्याच पण रमाबाई पेशवे ह्या वयाच्या 20व्या वर्षी सती प्रथेच्या नावानं जिवंत जाळल्या गेल्या. बापरे. त्यामुळे तुझा आदर्श कोण हे लक्षात घेतलं पाहिजे. मी गंमत नेहमी सांगत असतो. आज पुन्हा सांगतो. माझ्या अनेक भाषणांमध्ये कदाचित व्हायरल झाल्यामुळे ऐकली पण असेल पण तरी मुद्दाम सांगतो. हे एके दिवशी मला व्हॉट्सॲपवर माझ्या एका मैत्रिणीचा मेसेज आला. पण ती मैत्रीण म्हणजे कोण तर माझी कॉलेजमध्ये ड्रीम गर्ल. ती मला काय काय दाटून आले बघा ना लगेच. तुम्हाला मी सांगितलं मी BSc ॲग्रिकल्चरला गेलो. BSc ॲग्रिकल्चरला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण चूक केलेली आहे. तेव्हा BSc ॲग्रिकल्चरला मुलीच नसायच्या. कोणी केलं काय ते BSc ॲग्रिकल्चर बघा यांना माहिती. नव्या मुलांना माहिती नसणार. आमच्या वेळी फार अवस्था वाईट होती. मी गेलो अख्ख्या वर्गामध्ये 180 जणांची बॅच मिश्रण सर एकच मुलगी ती पण एंगेज. म्हणजे 4 वर्ष करायचं काही ते पण शेवटी माणूस चिवट असतो. मग शेजारचं राजाराम कॉलेज हे आपलंच आहे. शिवाजी विद्यापीठ आपलंच आहे. तेवढ्यासाठी मी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये डिप्लोमा इन ड्रामॅटिक्सचं ॲडमिशन घेतलं किंवा ऑफिशियली जाता आलं पाहिजे. तिथे मला ती एक भेटली आवडली. तुम्हाला माहिती नाही युवक संघटनेचे लोक आहेत ना इथे. तुम्हाला काही माहिती नाही आमचे दिवस फार वाईट होते. व्हॉट्सॲप फेसबुक काही प्रकार नव्हता. एखादी मुलगी आवडली तर पत्र लिहायचो. मी तर 12 पानांची पत्र लिहायचो. प्रज्ञा एवढी पत्र लिहिली त्यामुळे पत्रकार झालो. पण तेव्हा काय माझं अक्षर बरं होतं तर बाकीचे लोक म्हणायचे माझंही पत्र लिहून दे. म्हटलं तुझं पत्र कसं काय लिहून देणार म्हटलं मी. तुझं प्रेम आहे मी कसं लिहिणार. तर ते प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं. मंगेश पाडगावकर. बट ते पुन्हा पत्र लिहायचं नाही मेश्राम सर. आमच्या काळ फार छान होता बरं का. त्या अर्थानं कुठला छान होता माहिती आहे का जागतिकीकरण नुकतंच आलेलं होतं. म्हणजे 1991ला मनमोहन सिंगांनी अर्थसंकल्प नवीन मांडला आणि जागतिकीकरणाला वाट करून दिली आणि त्याच वर्षी मी कॉलेजमध्ये गेलो. मला वाढवलं 2 गोष्टी किंवा मला तरुण केलं 2 गोष्टी. एक जागतिकीकरण आणि दुसरी उर्मिला मातोंडकर. अरे रंगीला रामटेके सर रंगीला मी किती वेळा बघितला 32 वेळा बघितला. लोक मला म्हणतात रंगीला 32 वेळा 30 उर्मिला आहे. म्हटलं पण प्रेक्षिका बदलतात. तर तिला पत्र आमच्याकडे काय होतं कबूतर जायच्या. साखरे सरांना काहीतरी आठवलं बरं का. कधी नाही तितकं खळवून हसलंय काहीतरी. तर आमच्याकडे काय होतं कबूतर जायच्या
त्यामुळे ते पत्र लिहून चालायचं नाही, कबूतर शोधावं लागायचं. ते कबूतर वडापाव खायचं. असं सगळे कसरती करून एवढं सगळं केलं, एवढं करूनही काही नाही. ती माझी ड्रीम गर्ल. त्या ड्रीम गर्लचा मेसेज आल्यावर कसं वाटलं असेल? मेसेज आला, संजय कसा आहेस? मेसेज होता असा, संजय कसा आहेस, पण मी वाचला असा, संजय कसा आहेस. म्हटलं यार जरा अगोदर भेटली पाहिजे होती. ती गझल आहे ना, शेवटी शेवटी किती आल्या सरी, चातकाप्रमाणे जन्म गेल्यावरी. पण ठीक आहे, हरकत नाही, तरी सुद्धा कशी आहेस वगैरे बरंच काय काय बोलणं झालं. सगळं झाल्यानंतर हा कुठे आहे, तो कुठे आहे, याची आठवण येते वगैरे सगळं झालं. तर भस्कर मला म्हटलं, संजय तुझी जात कुठली? हे काय मध्येच म्हटलं जात कुठली? म्हटलं का गं बाई जातीचं काय? ते म्हटलं तुझ्या कॉलेजमध्ये होतास तेव्हा आम्हाला असं वाटायचं की तू ब्राह्मण असशील. म्हटलं का असं वाटायचं? म्हणून तू संपादक होता मॅगझिनचा, भाषण करायचास, स्कॉलर होतास. म्हटलं बरं तेव्हा वाटलं, आता का वाटत नाही की मी ब्राह्मण नाही? आता असं काय घडलं आहे? मग तुझा डीपी. आता डीपी फार महत्त्वाचा असतो. मला मध्यंतरी मुंबईमध्ये एक प्राध्यापिका भेटल्या. ते मला म्हटलं आवटे साहेब ओळखलत का, आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. मी म्हटलं भेटल्यावर ओळखू याल असा डीपी ठेवत चला. डीपी बघून असं वाटतं आहा प्रत्यक्षामध्ये भेटल्यावर अच्छा आपणच काय. माझी भाची मध्यंतरी मला म्हटली मामड्या म्हणे मी प्रेमात पडले म्हणे एका मुलाच्या. म्हटलं का? म्हणे फेसबुकवर डीपी बघितलं इतकं हँडसम आहे. म्हटलं एक लक्षात घे आपण तेवढे सुंदर नसतो जेवढे डीपीवर असतो, आणि तेवढे वाईटही नसतो जेवढे आधार कार्डावर असतो. ते बोलत डीपी बघितलं आता आधार कार्ड बघ आणि मग ॲव्हरेज काढ. माझा डीपी असा होता मेश्राम सर, माझा डीपी असा होता महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा स्कार्फ. तर गळ्यामध्ये जय भीम, इकडे महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान, म्हणजे तू ब्राह्मण नसणार. म्हटलं माझं सोडून दे, मला जातच नाही. पण तुझी जात कुठली मला वारंवार विचारतेस. पण मी कोकण असते. म्हटलं मग तुला सांगू का, माझं सोडून दे म्हटलं, पण तुझ्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेबच असले पाहिजेत. आमचा काय संबंध आहे म्हणे? त्यांनी काम केलं सगळं दलित ओबीसी अमुक तमुक वगैरे, माझा काय संबंध आहे? म्हणजे तुला महात्मा फुलांबद्दल काय काय माहिती आहे, बाबासाहेबांबद्दल काय काय माहिती आहे? म्हणजे मला महात्मा फुलांबद्दल 4 गोष्टी माहिती. म्हटलं सांग. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे महात्मा फुल्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. म्हटलं बरोबर आहे, तुला माहिती आहे का? म्हटलं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा मुलींची पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्या पहिल्या शाळेमध्ये पहिल्या बॅचमध्ये सगळ्या मुली ब्राह्मण होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे महात्मा फुल्यांना जेव्हा ती शाळा सुरू करायची होती जागा मिळत नव्हती, तर भिडे नावाच्या त्यांच्या मित्रानं जागा दिली. ते कोकणच. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. तुला मिशा फुटला तसं मला वाटायला लागलं आता. कुत्रा वगैरे नाही ना बरे, पण त्या दिवसापासून माझं कुत्र्यावरचं प्रेम वाढलं. तुम्ही गंमत बघा, सावित्रीबाई फुले निरक्षर होत्या, त्यांना शिकवावं लागेल. त्यांना शिकवणार कोण? वाळवेकर, गोवंडे, परांजपे हे कोकणस्थ मित्र महात्मा फुलेंचे पुढे आले. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक छापायला महात्मा फुलांकडे पैसे नव्हते तेव्हा भवाळकर नावाचे कोकणस्थ मित्र पुढे आले. एवढंच नव्हे, ब्राह्मणांच्या दक्षिणा बंद करा हे पहिलं पत्र, पहिली मागणी केली लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. त्यांची शतपत्र बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमधून छापले. आणि त्या मागणीवर ब्राह्मणांच्या दक्षिणा बंद कराव्यात या मागणीवर सही कोणाची होती? भवाळकरांची. बरं म्हटलं तुला अजून काय माहिती आहे? म्हणजे मी असं ऐकलं की त्यांनी केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. म्हणजे केशवपन कुठल्या जातीमध्ये व्हायचं? कोळी माळी साडींमध्ये केशवपन होत होतं. तुम्ही काकस्पर्श पाहिला असेल. नवरा मेला की कोकणाचं ब्राह्मण महिलांचं पूर्ण केशवपन व्हायचं. बायका ऐकेनात, नवरे ऐकेनात, सासरे ऐकेनात. महात्मा फुलेंनी आयडिया केली, न्हाव्यांना सांगितलं तुम्ही केशवपन करू नका. लक्षात घे म्हटलं, ब्राह्मण स्त्रियांचं केशवपन होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला. म्हटलं अजून तुला काय माहिती आहे? म्हणजे मला हे माहिती आहे की त्यावेळी काय व्हायचं की बालविधवा अनेक असायच्या, त्यांचं लैंगिक शोषण व्हायचं. लैंगिक शोषण झाल्यानंतर मग त्या गरोदर राहायच्या आणि लोकलज्जेमुळे आत्महत्या करायच्या किंवा अवैध पद्धतीने गर्भपात करायच्या, त्यात मरायच्या, दगावायच्या.
तुम्ही गंमत बघा, महात्मा फुले हा माणूस काय थोर असेल. बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु का मानलं याचा अंदाज येतो. त्या कालावधीमध्ये तुम्ही कधी पुण्यात गेलात तर शनिवारवाड्यावर जाता, पण फुलेवाड्यावर जा. फुलेवाड्यावर जा, तिथे आजही प्रसूतीगृह आहे. फुले दाम्पत्यानं फलक लावला, अशा ज्या महिला आहेत तर इथं यावं, इथं प्रसूत व्हावं आणि बाळ इथेच ठेवावं आणि निघून जावं. म्हटलं तुला एवढं माहिती आहे, पण तुला हे माहिती नसेल, ज्या 42 महिला डिलिव्हरी होऊन गेल्या ते 42च्या 42 ब्राह्मण होत्या. आता म्हटलं सांग तुला आणखी काय माहिती आहे. तुम्हाला मी असं ऐकलंय की त्यांनी एका विधवेचं मूल दत्तक घेतलं. म्हटलं केवळ विधवेचं नाही, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, तिच्यावर सासऱ्यानं बलात्कार केला. त्यातनं जन्माला आला तो यशवंत, डॉक्टर यशवंत, त्याला दत्तक घेतलं. आता सांग महात्मा फुले कोणाचे. आणि एक लक्षात घे, म्हटलं तुला जो आज हक्क आहे ना सगळा, तो बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिळामुळे मिळाला. संपत्तीमध्ये हक्क. बाबासाहेबांनी तेव्हा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. महिलांना अधिकार मिळाला पाहिजे, हक्क मिळाला पाहिजे, आणि त्याचा सर्वाधिक फायदा हा ब्राह्मण स्त्रियांना झाला. कारण बाकीच्या स्त्रिया तोपर्यंत त्या ह्याच्यामध्ये नव्हत्याच ना. जेव्हा कुठलंही परिवर्तन होतं, बदल होतो, तेव्हा वर्चस्ववादी समुदायाला पहिल्यांदा संधी मिळते. आणि हे पण मी मुद्दाम सांगून ठेवतो कंसामध्ये की बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला हे खरं आहे, पण नंतर ते बिल पंडित नेहरूंनी मंजूर करून घेतलं. आपल्याकडे मुद्दाम जो काही संघर्ष लावण्याचा प्रयत्न केला जातो ते पण सांगितलं पाहिजे. तर आता मला सांग हे कोणाचं. ती म्हटली बाय. 15 दिवसांनी प्रज्ञा तिने परत मला हाय म्हटलं. हाय म्हटल्यानंतर मला एकदम पुन्हा गझल आठवते. गुलाब मोगरा जुई जाई शपथ, तुझ्यासारखे कोणीच नाही आई शपथ, तुलाच लिहिण्यासाठी होता जन्म सखे आणि तुला मी लिहू न शकलो शाई शपथ. खरं म्हणजे खूप लिहिलं होतं. तिने पण हाय केलं, आणि हाय केलं मी बघितलं तिच्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेबांच्या पोला. आम्ही बाबासाहेबांचे लोक लक्षात घेतलं पाहिजे की यातनं एक निष्कर्ष मी काढला. पहिला निष्कर्ष असा की मुळामध्ये सगळ्या समुदायांशी सगळ्यांशी बोलत राहायला पाहिजे. आपणच ठरवतो. तू बरं का जरा चड्डीवाला दिसतो, तुझ्याकडे किती चड्डीवाले तुला माहितच का. जे मी म्हणणारे चड्डीवाले खूप आहेत, ते चड्डीवाले झालेले आहेत. हे मी म्हणत नाही, बाबासाहेब तेव्हा म्हणाले ब्राह्मणेतरच ब्राह्मण्यग्रस्तामुळे ब्राह्मण्यग्रस्त झालेले आहे, आणि उलट पक्षी अनेक ब्राह्मण हे परिवर्तनाचे वाहक आहे. हे बाबासाहेबांचं तेव्हाच वाटतं. वैष्णव भारतमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतर ही अधिक मोठी समस्या आहे. पहिला निष्कर्ष असा बोलत राहा. आपलं काय होतं, आपणच बोलायचं आणि आपणच ऐकायचं.